नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून हाताने आणि पायाने अपंग असणाऱ्या संत कुर्मदास या संताविषयी आणि त्यांच्या पांडुरंगाविषयी असणाऱ्या भक्तीविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. संत कुर्मदास हे पैठण येथील विठ्ठल भक्त होते, जे जन्मताच शारीरिकदृष्ट्या अपंग होते. त्याने एका वारकऱ्याच्या हातून पंढरपूरच्या विठ्ठलाला पत्र पाठवले. या पत्रावर प्रसन्न होऊन विठ्ठलाने स्वतः कुर्मदासांना भेटण्यासाठी प्रस्थान केले, अशी त्यांची आख्यायिका आहे. या घटनेमुळे त्यांची भक्ती आणि ईश्वरावरील श्रद्धा दिसून येते. संत कुर्मदास हे पैठणचे संत होते. ते जन्मताच अपंग होते. दोन्ही हात व दोन्ही पाय नव्हते, पण बुद्धी व स्मरणशक्ती अतिशय तल्लख होती. आजूबाजूचे ऐकू येणारे श्लोक अभंग अगदी तोंडपाठ होत असे. मंदिरात कीर्तन प्रवचन ऐकण्याकरता ते गडबडा लोळत त्या ठिकाणी जात असत. एक दिवस कीर्तनात पंढरपूरचे महात्म्य ऐकून पंढरीनाथांच्या दर्शनाची तीव्र आस त्यांना लागली. दुसरे दिवशी सकाळी उठून गडबडत लोळत पंढरपूरला निघाले. वाटेत वारकरी भेटले. एक दिवस त्यांना खाऊ पिऊ घातले, परंतु आता पंढरपूरला तुम्हाला आमच्याबरोबर नेता येणार नाही, कारण आता एकादशीला फारच थोडे दिवस राहिलेले आहेत, असे सांगून पुढे म्हणाले, आम्ही जाऊन पंढरीनाथांना सांगतो की मागाहून तुमचा भक्त येत आहे. कुर्मदास असेच कुर्मगतीने पंढरीकडे वाटचाल करीत होते. विठ्ठल भेटीची तळमळ उच्च कोटीला पोचली होती. ते अत्यंत व्याकुळ झाले होते. पण त्याचवेळी घोड्यावर बसून एक तेजपुंज पुरुष त्यांच्या जवळ आला व म्हणाला, मी विठोबा खिस्ती वाटेत व्यापार करीत पंढरपूरला जाणार आहे, तेव्हा तू माझ्याबरोबर चल. दुसरे दिवशी कुर्मदास त्या व्यापाऱ्याची वाट पाहत होते, पण ते दिसले नाही. शेवटी कुर्मदास स्वतःशीच म्हणाले, आता पांडुरंगाचे दर्शन आपल्या नशिबी नाही. तो अतिशय कळवळून विठ्ठलाचा धावा करू लागला. देवाकरता रडू लागला. तेवढ्यात एकाएकी एक दिव्य प्रकाशज्योत त्यांच्या समोर पडला व त्यातील ज्योत सरकत सरकत पुढे आली व तेथे त्या ज्योतीतून एक सगुण साकार मूर्ती निर्माण झाली. कुर्मदासाने ओळखले की पंढरपूरचा पांडुरंगच आता आपल्या भेटीला आलेला आहे. ते तसेच लोळत लोळत त्या मूर्तीजवळ गेले व चरणावर आपला माथा टेकवला. कुर्मदास म्हणाले, देवा पांडुरंगा, तू माझ्यासाठीच स्वतः येथे येऊन भेटलास. केवढे माझे भाग्य हे. माझा विठोबा खिस्ती बरा आहे ना? पांडुरंगाने सांगितले, कुर्मदासा, मीच विठोबा खिस्ती. मीच गावोगाव जाऊन भक्तीचा व्यापार करतो. असा कुर्मदास सर्वाभोवती परमेश्वर हा संदेश देतो. विठ्ठल भक्त संत कुर्मदास. पैठणमध्ये राहणाऱ्या 22 वर्षाच्या कुर्मदासने आईला हाक मारली, आई चल लवकर, कीर्तनाची वेळ झाली. आई वैतागून म्हणाली, कीर्तन कीर्तन, रोज कीर्तन. गुडघ्यापासून तुला पाय नाहीत, कोपरापासून तुला हात नाहीत. कोण नेईल रोज तुला कीर्तनाला? बरं, लहान नाहीस आता, 22 वर्षाचा मोठा झालायस. आता नाही सण होत मला तुझं ओझं. आई, खरं आहे ग तुझं. मी 22 वर्षाचा घोडा झालोय, पण तुझ्या काहीच उपयोगाला नाही आलो. माझ्या वडिलांनी झुरून झुरून प्राण सोडला आणि मी जिवंत राहिलो. बिन हाताचा बिन पायाचा लंगडा लुळा, त्यात माझा काय दोष? आई,
आई फक्त आजच्याच दिवस घेऊन चल मला कीर्तनाला, उद्या नाही म्हणणार मी तुला. आईचे डोळे डबडबले, शेवटी आई होती ती. आईने हातपाय नसलेल्या व अंगावर फक्त लंगोटा बांधलेल्या कुर्मदासाला पाठीवर घेतलं व कीर्तनाच्या ठिकाणी त्याला सोडून दिलं. भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं. भानुदास महाराज म्हणजेच एकनाथ महाराजांचे पंजोबा. कीर्तनाला भरगच्च गर्दी. कुर्मादासला चालता येत नाही, परंतु लोटांगण घेत घेत माणसातून रस्ता काढत काढत पोटावर फरफटत कुर्मादास समोर आला व पहिल्या रांगेत बसला. गळ्यात तुळशी माळ, कपाळी टिळा लावलेल्या कुर्मदासावर महाराजांचं लक्ष गेलं. महाराज म्हणाले, आलास कुर्मदासा? हो महाराज, आलो. अरे, कुणाबरोबर आलास? महाराज, आईनं आणून सोडलं. अरे, कशाला आईला त्रास दिलास? आता घरी कसा जाशील? महाराजांनी विचारलं. नाही महाराज, आता मला घरी नाही जायचं. ते ऐकून महाराज म्हणाले, अरे कुर्मदासा, आज काल्याचं कीर्तन हे संपलं की आम्ही निघालो पंढरीला. मग तू कुठे जाशील? कुर्मदास म्हणाला, महाराज, मी पण येऊ का पंढरीला? अरे कुर्मदासा, तुला कीर्तन ऐकायला आईच्या पाठीवरून यावं लागतं. तुला कोण नेईल रे पंढरीला? एवढ्या लांब? महाराज, तुम्ही फक्त हो म्हणा. पहा मी येतो का नाही पंढरीला. महाराज हसत हसत विनोदाने हो ये म्हणाले. रात्री सर्व वारकरी झोपलेले पाहून हे उठले, स्नान केलं व फरफटत फरफटत लोटांगण घालत पंढरीचा रस्ता धरला. तांबडं फुटलं, लोक उठू लागले. लोकांना विचारू लागला, अहो महाराज, पंढरीचा रस्ता कोणता हो? लोक सांगू लागले, इथून पुढं जा आणि पुढे जाऊन पुन्हा विचारा. सकाळी 10 वाजेपर्यंत कुर्मादासानं बीड गाठलं. वेशीवर हनुमंताच्या मंदिरात जाऊन ओरडू लागला, ऐका हो ऐका, भानुदास महाराजांची दिंडी पंढरीच्या वाटेवर आहे हो. कुणी कालवण आणावं, कुणी भाकरी आणाव्या. महाराजांची दिंडी येईपर्यंत जेवणाची सोय झाली होती. भानुदास महाराजांनी बिना हातापायाच्या कुर्मादासाला पाहिलं व आश्चर्याने विचारलं, कुर्मादासा, कसा आलास रे? महाराज, तुमच्या होनं मला आणलं. कुर्मादास म्हणाले. महाराजांनी सर्वांना भाजी भाकरीचं जेवण दिलं. प्रवचन झालं, कीर्तन झालं, हरिपाठ झाला. महाराज म्हणाले, आपला उद्याचा मुक्काम मांजरसुंबा. रात्री वारकरी झोपले की कुर्मदास फरफटत निघाला. खरडत खरडत त्यानं दिवस उगवायला मांजरसुंबा गाठलं. तिथंही त्यानं हाकारा दिला व भोजनाची व्यवस्था केली. एक एक मुक्काम मागं पडू लागला. लोळण घेऊन घेऊन अंगाची पुरी चाळण झाली होती, परंतु कुर्मदासचं ध्येय एकच, विठुरायाची भेट. येरमाळा, बार्शी असं करत करत शेवटी लवळ गाव आलं. कुर्डुवाडीच्या पुढे 7 किलोमीटरवर लवळ हे गाव. तिथंही कुर्मदासानं भोजन गोळा केलं. दिंडी मागून आली. सर्वांची जेवणं झाली. कुर्मदास एका कोपऱ्यात विवळत पडला होता. भानुदास महाराज त्याच्याजवळ आले व त्याला म्हणाले, कुर्मदासा, आता फक्त एकच मुक्काम राहिला आहे, मग तू तुझ्या विठुरायाला भेटशील. कुर्मदास बोलला, नाही महाराज, आता मी नाही येऊ शकणार पंढरीला. अरे, असं का म्हणतोस कुर्मदासा? एवढ्या लांब आलास आणि आता फक्त एकच मुक्कामावर आली या पंढरी. कुर्मदासाला बोलणंसुद्धा असहाय्य झालं होतं. तो पालता होता, तो उताना झाला. त्याचं सगळं पोट सोलून निघालं होतं. त्याच्या शरीरावर प्रचंड जखमा झाल्या होत्या. त्या जखमात असंख्य खडे रुतलेले होते.
अंगातून रक्त वाहत होतं. कुर्मादास थकून गेला होता. त्याला बोलण्याचं देखील त्राण राहिलं नव्हतं. निघाल्यापासून त्याच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. सगळ्या दिंडीसाठी त्यानं अन्न गोळा केलं, परंतु स्वतःच्या पोटात मात्र अन्नाचा कणही नव्हता. महाराजांनी याचं कारण विचारल्यावर तो सहज म्हणाला, महाराज, मलमूत्र कोण धुईल माझं? घरी आई धुत होती, इथं कोण धुईल म्हणून अन्न पाणी सोडलं. कुर्मदासाचं हे बोलणं ऐकून भानुदास महाराजांचे डोळे डबडबले. कुर्मदास, काय केलंस हे? महाराज, घरी राहून काय केलं असतं? निदान पंढरीच्या वाटेवर आलो तरी महाराज. आता फक्त एकच करा. पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाला 2दा नमस्कार करा आणि त्याला सांगा, हे पांडुरंगा, तुझ्या पायाजवळ यायला कुर्मदासाचं पुण्य थोडं कमी पडलं. या जन्मात नाही पाहता आलं चरण पांडुरंगा, माझा एवढा निरोप द्या. असं म्हणून तो तिथंच विवळत पडला. भानुदास महाराजांचे पाय आता जड झाले. तसेच जड पावलांनी कुर्मदासाला सोडून ते पंढरपुरात आले. चंद्रभागेचं स्नान झालं व विठुरायाच्या दर्शनाला उभे राहिले. भानुदासाने पांडुरंगाकडे पाहिलं. पांडुरंगाने भानुदासाकडे पाहिलं. अंतःकरणातील चिंतन तिथपर्यंत पोचलं. पांडुरंग रुक्मिणी मातेला म्हणाले, रखुमाई, तू वारी सांभाळ. मी माझ्या भक्ताला कुर्मदासाला लवळला भेटायला चाललो. पांडुरंगाने गरुडाला आज्ञा केली. विठ्ठल कुर्मदासाजवळ आले. कुर्मदास निश्चित शुद्ध हरपून त्या वाळवंटात पडला होता. जखमांनी अंगाची लाही लाही झाली होती. शरीरातून रक्त वाहत होते. विठ्ठलानं हाक दिली, कुर्मदासा, अरे डोळे उघड, बघ मी आलोय तुझ्यासाठी. मोठ्या हिमतीने कुर्मदासानं अर्धवट डोळे उघडले. पाहतो तर प्रत्यक्षात विठुरायासमोर उभे होते. विठ्ठला, विठ्ठला, माझ्या पांडुरंगा म्हणत कुर्मदास पुन्हा विठ्ठलाच्या दिशेने फरफटत लोटांगण घेऊ लागला. एवढ्यात पांडुरंगाने कुर्मदासाकडे धाव घेतली. त्याचं शिरकमल आपल्या मांडीवर घेतलं व म्हणाले, कुर्मदासा, तू जिंकलास. तुझं ध्येय पूर्ण झालं. बघ, मी स्वतः तुला विठ्ठल, तुझा पांडुरंग तुझ्या भेटीला आलो आहे. होय विठ्ठला, आता हीच माझी पंढरी. कुर्मदासाने डोळे भरून पांडुरंगाला पाहिले व डोळ्यातील अश्रूंनी विठ्ठलाला नमन केले व आपला प्राण सोडला. धन्य धन्य तो कुर्मदास आणि धन्य त्याची भक्ती. विशेष म्हणजे हे संत कुर्मदास समाधीचे सर्व सेवक मुस्लिम आहेत. आजही लवूळ येथे त्यांची समाधी आणि बाजूला कबरीसमोर विठ्ठलाची गोजीरवाणी मूर्ती उभी आहे आणि मंदिरावर कळस आणि कबरीवर घुमट आहे. फिरोज मुजावर हे त्या ट्रस्टचे अध्यक्ष असून त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. जर कधी गेलात तर नक्की या धार्मिक स्थळाला भेट द्या.